नमस्कार, मी मंजिरी अँड वेलकम बॅक टू अ चॅनल एम फॉर मंजिरी. आज बऱ्याच दिवसानंतर मी ब्लॉग करत आहे आणि जसं मी नेहमी माझ्या ब्लॉगमध्ये मेन्शन करते की काही ठराविक ब्लॉग जे अगदी बघण्यासारखे असतात, क्वालिटी ब्लॉग्स जे तुम्ही एन्जॉय करतात तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवते आणि माझ्याही आठवणींचा तो भाग होतो. मी आलेली चौकुळला 2 दिवसासाठी एका क्विक स्टेकेशनला आणि चौकुळ हे माझ्यासाठी फक्त गाव नसून एक इमोशन आहे. ते म्हणतात ना, कितीदा नव्याने तुला आठवावे. सो खूप रिफ्रेशिंग आणि रिलॅक्सिंग इकडचं वातावरण असतं. जेव्हाही मी येते तेव्हा ती एक्साइटमेंट सेम असते. इट्स नेवर अ डल मुमेंट. आणि माझ्याबरोबर आता तुम्हालाही आमचं गाव प्रचंड आवडतं. तुम्ही चौकुळचे व्लॉग एन्जॉय करतात, नेचर फील करतात आणि कॉमेंट्सद्वारे तुमचं प्रेम माझ्यापर्यंत पोहोचवतात. 2025 या साली आपण मे महिन्यात मॉन्सून पाहिला आणि मी चौकुळला येऊन मे महिन्यात मॉन्सून अनुभवला. इकडचं पावसाळी वातावरण आणि वाहणारे धबधबे, सो वेगळीच मजा होती. आणि आंबोलीतला प्रसिद्ध धबधबा हा मी बऱ्याचदा माझ्या ब्लॉगद्वारे शेअर केलेला आहे, पण आज आपण एक वेगळा धबधबा बघणार आहोत. इकडचं मे महिन्यातील पावसाळी वातावरण बघणार आहोत. स्वर्गापेक्षा सुंदर असं आमचं चौकुळ पाहणार आहोत. सो वेळ न घालवता, जास्त बडबड न करता आपण ब्लॉगकडे वळूया. माझ्या आयुष्यातील सर्वात जवळची आणि आवडीची जागा म्हणजेच आपलं गाव. शहरात राहणाऱ्या प्रत्येकाचं मन गावातील त्या शांत वाटेवर रेंगाळलेले असते. ब्लॉगची सुरुवात मंदिरापासून करत आहे आणि हे मंदिराचं बाहेरचं दृश्य आहे जे अगदी सुख, समाधान आणि शांती देऊन जातं. नेहमीप्रमाणे वार्षिक ओटी आणि भेटीचा नारळ द्यायला मी सातेरी भावई मंदिरात भेट दिली आणि गाव मोकळं असल्या कारणाने सगळं कार्यक्रम खूप छान पार पडला. माझ्या प्रत्येक व्लॉगमध्ये मी सातेरी भावईचं दर्शन करवते, जेणेकरून कोणाला अगदीच यायला नाही मिळत त्यांच्यासाठी ही खास झलक असते. हा मंदिराचा परिसर आहे जो की अगदी शांत आहे आणि तिथून आता आम्ही वळलो भावई मंदिराकडे. भावई मंदिर हेही तेवढंच भव्य आहे आणि तिथेही दर्शन करून इकडचा आजूबाजूचा जो परिसर आहे तो अगदी नयनरम्य असा हा परिसर होता. पावसाळी सकाळ, मे महिन्यातील पावसाळी सकाळ असं तुम्ही म्हणू शकतात. वाटेत थांबत थांबत छान छान फोटोज घेत आम्ही वळलो माझ्या दुसऱ्या आवडत्या जागी, ते म्हणजे खमद्याच्या मंदिराकडे. हे जे देऊळ आहे ते अगदी सिनिक देऊळ आहे. मी बऱ्याचदा माझ्या व्लॉग्समध्ये दाखवलेलं आहे आणि ही जागा मला प्रचंड आवडते. नमः शिवाय. ते म्हणतात ना, नेटवर्क नसलेल्या ठिकाणी मनाला सुखाची रेंज भेटते. आजूबाजूचा परिसर एवढा शांत आहे आणि खूप प्रसन्न वाटतं इथे येऊन. 5 ते 10 मिनटं आम्ही इथे थांबलो आणि गणपतीत पुन्हा एकदा हा सडा वेगवेगळ्या फुलांनी भरेल तोही व्लॉग मी शेअर केलेला आहे. इकडचे रस्ते फार इम्प्रूव्ह केलेत. आजूबाजूला तुम्ही रेलिंग्स बघू शकता. सो पहिल्यापेक्षा रस्त्यांचं काम खूप छान झालेत, बेटर झालेत रस्ते. सो तिथून आम्ही आलो बाबा वॉटरफॉलला आणि मला बऱ्याच महिन्यापासून बाबा वॉटरफॉल पाहायचा होता. आंबोली वॉटरफॉल बऱ्याचदा बघितलेला, पण चतुर्थीला आल्यावर हे पॉसिबल होत नाही आणि यावेळी मे महिन्यात हे पावसाळी वातावरण बघायला मिळालं. सो आम्ही म्हटलं की जाऊन बघूया. इथे वाहणारे सुंदर असे धबधबे बघून आणि आजूबाजूचं वातावरण बघून मी तर फार हरावून गेले. खूप सिनिक असं इकडचं वातावरण होतं. इथे आल्यावर कळलं की गाडी आत अलाव करत नाही, रस्त्यांचं काम सुरू आहे आणि रस्ते फारच खराब होते. पाऊस पडल्यामुळे अगदी चिखल झालेला, त्यामुळे चालायला खूप डिफिकल्ट होत होतं. खूप केअरफुली जावं लागत होतं. त्यामुळे ड्युअल माइंडमध्ये होतं की जायचं पुढे की नाही.
मी बऱ्याच महिन्यापासून मला बाबा वॉटरफॉलला जायचं होतं. मी बरंच बाबा वॉटरफॉलबद्दल ऐकलेलं. हे कुंभवड्याला आहे आणि अनप्लॅन्ड मोमेंट होता. म्हणतात ना, अनप्लॅन्ड मोमेंट्स आर ऑलवेज बेटर दॅन प्लॅन्ड वन. सो सहज ठरलं, कमद्यावरून आम्ही गेलो आणि तिथे गेल्यावर आम्हालाच आमच्या गावातले ओळखीचे सदस्य भेटले आणि ते म्हणाले की गाडी अलाव नाही करत, तर तुम्हाला 1 ते 1.5 किलोमीटर चालत जावं लागेल. अर्ध्यावर येऊन आम्ही थोडं गिवअपही केलं की आपण परत जाऊ, भरपूर चालायचं आहे. बट देन वी डिसाइडेड आता आलोच आहे तर जाऊ. आणि आल्यावर खरंच हे वर्थ होतं बघणं. हा एकमेव असा वॉटरफॉल आहे जो तुम्हाला आतूनही दिसतो आणि बाहेरूनही, म्हणजे अशी गुफा केव्हसारखं आहे आणि त्याच्या आतून वरून एकदम लांबून हे पाणी पडतं. आणि खरंच ट्रस्ट मी, ते बघण्यासारखं असतं. आपण सगळं काही विसरून जातो आणि त्यातच हरवून जातो. आश्चर्याची गोष्ट आहे की मे महिन्यात आपल्याला पावसाळी वातावरण आणि अशी वाहणारी धबधबे पाहायला मिळतात, जे आधी कधीच घडलं नाही. सो खूप छान वाटत होतं इथे भेट देऊन. रस्ते खरंच खराब होते, खूप चॅलेंजिंग होते. पण म्हणतात ना, काही हिडन वॉटरफॉल्स असतात ज्याचे मार्ग असे डिफिकल्ट असतात, तिथे पोचायला थोडं डिफिकल्ट होतं. आणि अशा ठिकाणी जायचं असेल तर तुम्ही प्रॉपर प्लॅन करून जातात. तसे कपडे, तसे रेनकोट, छत्री, तसे तुमचे शूज, चप्पल, असं सगळं प्रॉपर असलं की थोडं इझी होतं. तर आमच्याकडे तसं काहीच आमचं प्लॅनिंग नव्हतं, आम्ही सहज गेलेलो. बट एवढ्या डिफिकल्टीज नंतर तिथे पोचून हा जो व्ह्यू होता तो अगदी ब्रेथ टेकिंग व्ह्यू होता. आम्ही जास्त वेळ तिथे थांबलो नाही, कारण की परत तेवढाच अंतर गाठायचा होता, चालायचं होतं. सो हळूहळू चालत आम्ही बाहेर पडलो अंधार होण्याच्या आधी. आणि पुढे जाऊन अशा वातावरणात काहीतरी टेम्प्ट होत होतं गरमागरम खाण्याचा. सो आम्ही इथे वडापाव आणि भजीचा छान असा आस्वाद घेतला आणि पुढे जायला घराकडे वळलो. थोड्याच दिवसात रिकामी झालेली गावं पुन्हा गजबजलेली दिसतील, ते म्हणजे गणेश चतुर्थीला. त्यावेळी एक वेगळंच वातावरण, जल्लोष हा वेगळा असेल. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल, तुम्ही एन्जॉय केलं असेल. भेटते असंच काहीतरी नवीन घेऊन माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन, ड्रीम, बिलीव्ह, ट्राय अँड स्वप्न पाहत राहा, ते नक्की साकार होतात. बाय बाय.